जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे भारतातील जास्त विकल्या जाणाऱ्या व्हॅन सेगमेंटची गाडी म्हणजे मारुती विको या गाडीबद्दल आज आपण माहिती पाहणार आहे। यामध्ये आपण गाडीवरती सरकारने लावलेले टॅक्स म्हणजे RTO, GST, इन्शुरन्स, फास्टॅग हे सर्व टॅक्सेस ॲड करून गाडीची कॅश किंमत आणि त्याचबरोबर गाडीच्यावर डाऊन पेमेंट करून महिन्याला किती EMI येईल हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा। मित्रांनो, तुम्हाला ही गाडी पेट्रोल इंजिनमध्ये पाहायला मिळते। या गाडीमध्ये तुम्हाला 20 ते 22चा ॲव्हरेज मिळून जाईल असे कंपनी सांगते। या गाडीमध्ये तुम्हाला 6 लोकांना बसण्यासाठी जागा मिळते। चला तर मग आता आपण या गाडीच्या कॅश किमतीविषयी आणि डाऊन पेमेंटविषयी माहिती जाणून घेऊया। आपण जी किंमत पाहत आहे ती पुणे या ठिकाणची पाहत आहे। प्रत्येक शहरातील किमती वेगवेगळ्या असू शकतात। तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणत्या ठिकाणच्या किमतीविषयी माहिती हवी आहे, आम्ही त्यावर व्हिडिओ नक्की बनवू। लोकेशन पुणे, महाराष्ट्र। एक शोरूम प्राईज आहे गाडीची 5,98,000 रुपये एवढी। त्यावरती RTO चार्जेस लागतात 32,900 रुपये इतके व इन्शुरन्स चार्जेस लागतात 36,031 रुपये एवढे व ऑर्डर चार्जेस लागतात 2,000 रुपये इतके। हे सर्व चार्जेस आणि टॅक्सेस ॲड करून गाडीची ऑन रोड किंमत येते 6,68,991 रुपये एवढी। मित्रांनो, आता आपण डाऊन पेमेंटविषयी माहिती जाणून घेऊया। कमीत कमी 75,000 डाऊन पेमेंट केले तर तुमची लोन अमाऊंट येते 5,93,951 रुपये इतकी। त्यावर तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट लागतो 9.10% इतका। त्यामध्ये तुम्हाला आपण यामध्ये टाईम ऑफ पिरियड पाहणार आहे 5 वर्षे, 6 वर्षे, 7 वर्षे। जर मित्रांनो तुम्ही 5 वर्षासाठी EMI घेतला तर तुमचा EMI येतो 9,586 रुपये इतका। जर तुम्ही 6 वर्षासाठी EMI घेतला तर तुमचा EMI येतो 10,735 रुपये इतका। जर तुम्ही 7 वर्षासाठी EMI घेतला तर तुमचा EMI येतो 9,586 रुपये इतका। तर मित्रांनो, ही होती मारुती इको गाडीविषयी माहिती। तुम्हाला अजून कोणत्या गाडीविषयी माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र।